नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बीड जिल्ह्यातील कपिलधार हे देवस्थान पाहणार आहोत। श्री मन्मथ स्वामी देवस्थान आहे आणि या ठिकाणी आपण आज जाणार आहोत। तर मित्रांनो, चला या बीडपासून काही अंतरावरच आपल्याला कपिलधारला जायचं आहे। तर चला, आपण बीडवरून आता निघालेलो आहोत। तर हे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि आपल्याला जायचं आहे कपिलधार येथे। आपल्याला माहीत आहे कपिलधार या ठिकाणी किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे देवस्थान खरंच अतिशय सुंदर आहे। तर आपण चलूया, जाण्यासाठी रस्ता देखील खूप छान आहे। तर आता आपण धुळे सोलापूर हायवेवरून जो खालचा मार्ग आहे सर्व्हिस रोड, त्याच्या माध्यमातून आपण आता हे बघू शकतो। हे देवस्थानाची या ठिकाणं शिरोमणी मन्मथ स्वामी देवस्थान कमान आहे। इथून प्रवेश आता करायचा आहे आपल्याला आणि खरंच आता निसर्गाच्या सानिध्यात आपण हळूहळू येत आहोत। बघू शकतो कसे डोंगर भाग आहे, दरी आहे, रस्ता पण फार सुंदर आहे। किती मस्त एन्जॉय करण्यासाठी आणि देवाचं दर्शन करण्यासाठी हे देवस्थान भारी आहे। बीड जिल्ह्यात जर तुम्ही कधी आलात तर आवर्जून या ठिकाणं तुम्ही या। अतिशय सुंदर असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे। या ठिकाणी आल्यानंतर इतकं मन रमतं माणसाचं। बघू शकता कसे मस्त रस्ते आहेत, खाली डोंगर, दरे, घरे देखील आहेत। आता या ठिकाणं शाळा देखील आपल्याला जिल्हा परिषदेची दिसते, किती सुंदर शाळा आहे, मुलं देखील खेळत आहेत। खूप छान असं आता आपण कपिलधारच्या जवळच आहोत, म्हणजे कपिलधारमध्ये असल्यासारखंच आहे। मला वाटतं बीडपासून आपण कमीत कमी 10 किलोमीटर 10-20 किलोमीटर अंतरावर देवस्थान असेल हे। तर आपण बघू शकताय किती रस्ता सुंदर आहे, वातावरण तर फारच सुंदर आहे। पावसाळ्यामध्ये तर इतकी या ठिकाणं निसर्गाची आणि डोंगरदऱ्यामध्ये हिरवा शालू पांघरलेली ही डोंगरे आपल्याला दिसतात, उंच उंच, आणि रस्ते देखील खूप सुंदर आहेत। हे बघा परिसर किती सुंदर आहे, किती छान असं या ठिकाणचा रस्ता देखील आपण पाहतोय। वळण आहेत, घाट आहे, उतार आहे। जसं आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात, अगदी त्याचप्रमाणे हे रस्ते देखील चढ उताराचे आहेत। आता आपण खूप जवळ आलो आहे। आता हे बघा, या ठिकाणं पर्यटक मोठ्या गाडीने येतात, कौटुंबिक सहल असतात, शैक्षणिक सहल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। किती मस्त या ठिकाणं बघा, इथं विश्रांती करण्यासाठी आजी बसलेले आहेत। खूप सुंदर असं हे वातावरण आहे। पावसाळ्यामध्ये तर यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला या ठिकाणं सुंदरता पाहायला मिळते। निसर्गाचं एक विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं, एकदम स्वर्ग असल्याप्रमाणे। आता आपण एक्झॅक्टली त्या ठिकाणी पोहोचलोत म्हणायला हरकत नाही। आता इथून मंदिराचं ही जी सुरू आहे, आता इथं बघू शकता येणाऱ्या लोकांसाठी पोलीस चौकी आहे, मदतीसाठी आरोग्य केंद्र देखील आहे या ठिकाणं। या ठिकाणी लग्नसुद्धा लावतात, मंगल कार्यालय आहे देवस्थानाचं। आणि आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। बघू शकता किती पर्यटक या ठिकाणं दर्शनासाठी आलेले आहेत। विशेष म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणं लग्न वगैरे असतात त्यावेळेस देखील इथं प्रचंड गर्दी असते। आणि त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये देखील या ठिकाणं प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणं पाहायला मिळत असते। खूप दूरदूरहून लोक येतात। तुम्हालाही कधी यायचं असेल तर महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये हे महाराष्ट्रातलं खूप सुंदर असं देवस्थान आहे। तुम्ही इथं कधीही येऊ शकता। खूप असं बघण्याजोगं या ठिकाण आहे, निसर्गाचं वातावरण आहे, अतिशय सुंदर असं या ठिकाणं। आपल्याला आल्यानंतर
करमेल हे बघू शकता. किती मस्त या ठिकाणी देवस्थानाचं बांधकाम देखील आहे. सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर चला आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओमध्ये सर्व परिसर दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण तसं तर बीडपासून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं सर्व प्रकारच्या हॉटेल्स आहेत, नाश्ता वगैरे, त्यानंतर चहा. खूप सुंदर अशी जागा आपल्याला या ठिकाणी आहे. आता आपण श्री मन्मथ स्वामी देवस्थानाच्या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करतोय आणि याच्या पलीकडे गेल्यानंतरच आपल्याला इथला महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध धबधबा पाहायला मिळणार आहे. तर चला आपण आतमध्ये प्रवेश करूया. प्रवेश करताच देवाचं दर्शन, किती सुंदर असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला डोंगरदऱ्यामध्ये आहे हे. आणि आपण ज्या ठिकाणी बीडहून आलो आहे त्या ठिकाणाहून खूप खाली आहे हे अंतर. तर हे बीड जिल्ह्यातलं एक इतिहासकालीन देवस्थान आपल्याला पाहायला मिळते. तर आपण दर्शन देखील घेणार आहोत या ठिकाणी. तुम्हाला सर्व भाविकांना या देवस्थानाची सगळी माहिती हळूहळू या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघू शकतो तुम्ही किती छान प्रकारे हे मंदिर आहे. जुनं बांधकाम आहे, पुरातन बांधकाम आहे आणि या ठिकाणी दर्शनाच्या रांगा लागत असतात. आज गर्दी नाही आहे. आता आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जात आहोत. तर या ठिकाणी तुम्ही देवाचं दर्शन तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करून दिले. दर्शनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. सुप्रसिद्ध असं हे देवस्थान आहे महाराष्ट्रामधलं, बीड जिल्ह्याचं. खूप दूरदूरून भाविक या ठिकाणी येतात. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हे देवस्थान आहे. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला साक्षात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवलेलं आहे. नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळं तुम्हाला दर्शन घडलेलं आहे. तर मित्रांनो, कधी येत आहे कपिलधार या ठिकाणं श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवनी समाधी देवस्थान कपिलधार या ठिकाणं कधी येत आहे तुम्ही? तर बघितलं असेल तुम्ही. आता तुम्हाला धबधबा देखील या ठिकाणचं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे शैक्षणिक सहल आहेत, विद्यार्थ्यांच्या शाळेतील सहल आलेले आहेत. किती मस्त वातावरणाचा ते या ठिकाणी आस्वाद घेत आहे. खरंच खूप सुंदर असं या ठिकाणी हा पावसाळ्यामध्ये धबधबा प्रचंड वाहत असतो आणि खूप भारी या ठिकाणं आपल्याला सुंदर असं चित्र पाहायला मिळतं. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं या ठिकाणी पाणी नाही आहे, मात्र थोडा थोडा धबधबा वाहतोय. खूप सुंदर असं हे आपल्याला धबधब्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. जवळपास 50पेक्षा जास्त फूट उंच हा धबधबा असेल आणि हा धबधबा पाहण्यासाठी खूप दूरवरून पर्यटक या ठिकाणी येतात. आता या ठिकाणी संरक्षण कठडे देखील बसवण्यात आलेले आहेत, कारण जे आलेले लोक असतात ते खूप जवळ जातात धबधब्याच्या. रिस्की असल्यामुळं अनेक गोष्टीच्या बाबतीत, त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा देखील प्रशासनाच्या वतीने आणि संस्थांच्या वतीने केलेली आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हा परिसर तुम्ही बघून खरंच खूप हॅपी व्हाल. नक्कीच एकदा तरी कपिलधार या ठिकाणी तुम्ही येऊन देवाचं दर्शन घ्या, इथला निसर्ग बघण्याचा प्रयत्न करा. आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेअर, लाईक, कमेंट नक्की करा.